हॅलो बच्चो, आज आपण बघणार आहोत जंगलातील प्राणी. जंगलामध्ये कोणते कोणते प्राणी असतात? सिंह असतो, वाघ असतो, जिराफ असतं. तर हे प्राणी काय काय खातात, किती वर्ष जगतात, हे आपण बघणार आहेत. तर चला सुरू करूयात. पहिला बघूयात सिंह. सिंह सिंह सिंहाला इंग्लिशमध्ये बोलतात लायन. लायन. तुम्हाला माहिती आहे सिंह कुठे राहतो? सिंह हा जंगलात राहतो, गुहेमध्ये. सिंहाला हा जंगलाचा राजा बोललं जातं. का माहिती आहे का? कारण तो खूप शक्तिशाली आणि धाडसी प्राणी आहे, म्हणून सिंहाला जंगलाचा राजा बोललं जातं. सिंह हा एक मांसाहारी प्राणी आहे. तो इतर प्राण्यांना खातो. तो किती वर्ष जगतो माहिती आहे तुम्हाला? 10 ते 14 वर्ष जगतो. आणि सिंहामध्ये मुख्यतः शिकार कोण करतं? तर सिंहीण करते. सिंह हा शिकार खातो आणि जेव्हा सिंहीण शिकार करते तेव्हा तो वॉच करतो, कोण येत तर नाही ना, तो प्रोटेक्शन करतो. आणि सिंह शिकार खातो मांसाहार, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त झोप लागते. तर तो किती तास झोपतो माहितीये? 16 ते 20 तास झोपतो सिंह दिवसातून. 16 ते 20 तास. तर सिंह जगतो किती वर्ष? 10 ते 14 वर्ष जगतो सिंह. 10 ते 14 वर्ष. वाघ. वाघ वाघाला इंग्लिशमध्ये बोलतात टायगर. टायगर. वाघ हा तुम्हाला माहिती आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी. आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण आहे? वाघ आहे, टायगर. तो कुठं आढळतो मुख्यतः माहिती आहे का? भारतामध्ये, बांगलादेश, नेपाळ, थायलंड आणि रशियाच्या जंगलामध्ये जास्त आढळतो. वाघ हा साधारणतः 15 ते 20 वर्ष जगतो आणि तो बहुतेक वेळा एकटाच राहतो. स्वतःची शिकार हा तो एकटाच करत असतो स्वतः. आणि वाघ हा काय करतो? डरकाळी फोडतो. वाघाच्या आवाजाला काय बोलतात? डरकाळी बोलतात. हा आहे वाघ. हा राहतो जंगलामध्ये, गुहेत. जिराफ. जिराफ. जिराफ हा जगातील सर्वात उंच प्राणी आहे. तो जास्तीत जास्त कुठे आढळतो? आफ्रिकेच्या सवाना प्रदेशात आढळतो. जिराफ हा शाकाहारी प्राणी आहे. तो मांसाहार खात नाही. तो कोणत्याही प्राण्याला खात नाही. तो फक्त शाकाहारी आहे. तर तो झाडाची पानं, फुलं, फळं तो खात असतो. त्याची मान खूप उंच असते आणि त्याचे पाय पण खूप लांब असतात. त्यामुळे त्याच्या मान उंच असल्यामुळे ना त्याला झाडाची पानं, फळं खायला इझीमध्ये मदत होते ह्या गोष्टीमुळे. आणि जिराफ हा कधी एकटा राहत नाही, तो गटाने राहतो. तो ना 20 ते 25 वर्ष जगतो. आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का गंमत, की जिराफाचं ना हृदय खूप मोठं असतं. का माहिती आहे? कारण त्याची मान खूप लांब असते ना, मग त्याच्या डोक्यापर्यंत त्याला रक्त पोचवायचं असतं. त्यामुळं जिराफाचं हृदय खूप मोठं असतं.